हॅलो स्टुडंट, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे विक्रम अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर. मी तुम्हाला शिकवणार आहे 11th स्टँडर्डचा अकाउंट हा सब्जेक्ट. आणि आपला टॉपिक सेकंड चालू आहे, तुम्हाला माहितीच आहे. आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलंच आहे एक प्रॉब्लेम, ज्याच्यामध्ये अनालिसिस ऑफ ट्रान्झॅक्शन कसं असणार आहे, रूलचा यूज करून ते आपण पाहिलं. आणि त्याच्यामध्येच आता पुढचा प्रॉब्लेम आपण घेत आहे. चला, प्रॉब्लेम नंबर 2, अनालिसिस ऑफ ट्रान्झॅक्शन बाय अप्लाइंग रूल्स ऑफ डेबिट आणि क्रेडिट. सो डेबिट अँड क्रेडिटचे रूल्स जे आहेत, 3 रूल्स आहेत, तुम्हाला ते लक्षात घ्यायला हवे. पर्सनल अकाउंटचा रूल आहे डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. रिअल अकाउंटचा रूल आहे डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. अँड नॉमिनल अकाउंटचा रूल आहे डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. हे तीनही रूल आपल्याला यूज करायचे आहेत आणि अनालिसिस डिसाइड करायचं आहे. ओके, सो आपण स्टार्ट करूया प्रॉब्लेम. मी इथे काही ट्रान्झॅक्शन्स लिहून घेतलेले आहेत. पहिला कॉलम, देन तुम्हाला दिसतात टू अस्पेक्ट्स टू इफेक्ट हा कॉलम इथे येणार आहे. अकाउंट्स इन्व्हॉल्व कोणते असणार आहेत ते लिहायचे. त्या अकाउंटची कॅटेगरी म्हणजेच क्लासिफिकेशन, जे पर्सनल, रिअल किंवा नॉमिनल असेल ते क्लासिफिकेशन इथे येईल. रूल्स कोणता येणार आहे तो घ्यायचा आहे. सिंगल रूल अप्लाय होणार डेबिटवाला किंवा क्रेडिटवाला, आणि त्या बेसिसवर ते अकाउंट डेबिट कॉलम मध्ये दाखवा किंवा क्रेडिट कॉलम मध्ये दाखवा. प्रत्येक एंट्रीमध्ये असे 2 अस्पेक्ट दिसणार आहेत. ते 2 अस्पेक्ट आपल्याला स्टडी करायचे आहे. मोस्ट फोकस जो आहे आपला तो 2 अस्पेक्ट शोधण्यावर असेल, 2 इफेक्ट शोधण्यावर असेल. आणि त्याच्या बेसवर रूल अप्लाय होतात. अकाउंट डेबिट कोणतं आणि क्रेडिट कोणतं ही समजणारच आहे. सो मोस्ट फोकस 2 अस्पेक्ट शोधण्यावर ठेवा, कारण ही पहिली स्टेप आहे. हे समजलं की बाकी सगळं कळणार. ओके, सो तुम्हाला हे कळायला हवं 2 अस्पेक्ट, 2 इफेक्ट कसे शोधणार ते. चला पहा, बिझनेस ट्रान्झॅक्शनचं पहिलं दिलेलं आहे. स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹50,000. सो बिझनेस स्टार्ट झालेला आहे 50,000 कॅशनी. आता बिझनेस कोणताही स्टार्ट करायचा असेल तर पैसे लागतातच. स्वतःकडचे 50,000 बिझनेस मध्ये आणले. बिझनेससाठी ही कॅश येते, बिझनेससाठी ही कॅश कम्स इन आहे. पण त्याला आणखीन एक नाव बनतं, ते म्हणजे कॅपिटल. ओके, सो 2 अस्पेक्ट्स हे बनतात. जेव्हा जेव्हा बिझनेस स्टार्ट होतो तेव्हा तेव्हा आपल्याला इथे इफेक्ट लिहावा लागेल. एक म्हणजे कॅश कम्स इन. 50,000 बिझनेस मध्ये आले म्हणजे कॅशच आली, आणि ही कॅश देणारा प्रोप्रायटर होता. सो इथे म्हणूया प्रोप्रायटर इज गिव्हर ऑफ कॅपिटल. आता प्रोप्रायटर म्हणजे मालक असतो, लक्षात ठेवायचं. ओनरनी कॅपिटल दिलेलं आहे. सो म्हणून प्रोप्रायटर इज गिव्हर अँड कॅश कम्स इन. सो बघा, आपले जे रूल्स आहेत त्या रूल्स मधलेच वर्डिंग युज होत आहे आणि त्या बेसिसवरच आपल्याला अस्पेक्ट शोधायचा आहे. सो बिझनेस मध्ये कॅश आली म्हणून कॅश कम्स इन. देणारा पर्सन आहे म्हणून प्रोप्रायटर, तो ओनर आहे म्हणून प्रोप्रायटर इज गिव्हर ऑफ कॅपिटल. आता या बेसिसवर आपल्याला अकाउंट कोणतं मिळणार आहे. सो म्हणजे मिळणार इथे एक पहिलं अकाउंट कॅश अकाउंट. कोणतं अकाउंट इन्व्हॉल्व आहे याच्यामध्ये, कॅश अकाउंट. याच्यामध्ये सेकंड मध्ये कोणतं अकाउंट इन्व्हॉल्व आहे, कॅपिटल अकाउंट. सो इथे लिहिलं. आता जर हे कळलेलं आहे तर याची कॅटेगरी कोणत्या टाईप मध्ये, पर्सनल, रिअल की नॉमिनल, याच्यापैकी. तर कॅश ही नेहमी रिअल अकाउंट असते. का रिअल, कारण कॅश ही एक प्रकारची असेटच आहे आपल्यासाठी. ठीक आहे, आणि कॅपिटल म्हटल्यावर ते पर्सनचं असतं म्हणून पर्सनल अकाउंट. ओके, व्हेरी गुड. आता रूल घ्यायचा आहे बघा. आपल्याला घ्यावा लागेल कोणत्या अकाउंटचा रूल, रिअलचा. इथे पण रिअल मध्ये डेबिट आणि क्रेडिट दोन्ही साईडचे आहेत की नाही. आपण फक्त एकच घेणार. कोणता ते आपल्याला इथेच करणार आहे. कम्स इन याच्या बेसिसवर रिअल अकाउंटचा कोणता रूल आहे तो घ्या. सो डेबिट व्हॉट कम्स इन असं म्हणणार. डेबिट व्हॉट कम्स इन. आणि पर्सनल अकाउंटचा गिव्हर वर काय रूल आहे, इथूनच घ्यायचं आपल्याला वर्डिंग. पर्सनल अकाउंटचा गिव्हर साठी रूल काय आहे. सो डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. क्रेडिट द गिव्हर इथे असं लिहिणार आपण. क्रेडिट द गिव्हर. मग आता एक गोष्ट लक्षात येईल तुमच्या, जे पहिला इफेक्ट बनतो तो डेबिट असेल किंवा दुसरा क्रेडिट असेल. हे उलट वर खाली होऊ शकतं, नो प्रॉब्लेम. जर तुम्ही कॅपिटलवाला वर लिहिला पार्ट, कॅशवाला खाली लिहिला तर मग हे वर खाली होऊ शकतं. असं काही प्रॉब्लेम नाहीये अप अँड डाऊन झालं तर. सो क्रेडिट द गिव्हर, फक्त लक्षात घ्या एक डेबिट आहे तर एक क्रेडिट होणार आहे, म्हणजे दोन्हीकडे जाणार आहे डेबिट आणि क्रेडिट. आता जे डेबिट म्हणतोय आपण ते अकाउंट इथे लिहूया. आता ते कोणतं अकाउंट, अकाउंट टू बी इन्व्हॉल्व. कोणतं अकाउंट, हे इथे लिहिलंय अकाउंट इन्व्हॉल्व, तेच इथे येणार आहे डेबिटसाठी. सो कॅश अकाउंट आपण डेबिट म्हणतोय म्हणून इथे कॅश अकाउंट. आणि कॅपिटल अकाउंट आपण इथे क्रेडिट म्हणतोय म्हणून क्रेडिट कॉलम मध्ये. बघा, हा स्पेशली क्रेडिट साठी आहे. म्हणजे डेबिट तुम्ही म्हणत आहात
ते अकाउंट डेबिट कॉलम मध्ये लिहा, जे क्रेडिट म्हणत आहात ते क्रेडिट मध्ये लिहा आणि बाकी डॅश करून ठेवून द्यायचं. सो आता हे पहिलं ट्रान्झॅक्शन झालं अनालिसिस. आता सेकंड ट्रान्झॅक्शन नीट पहा काय म्हटलेलं आहे. परचेस झालेलं. ओके, काय मशिनरी, परचेस मशिनरी ऑन क्रेडिट फ्रॉम अविनाश ₹20,000. 20,000ची मशिनरी क्रेडिटवर उधारीवर घेतलेली आहे. म्हणजे कॅश आहे का इथे? नाहीये. जर उधारीवर आहे तर आपण पर्सनचं नाव ऑफकोर्स घेणार, कॅश दिलीच नाही ना, मग आपल्याला पर्सनला लक्षात ठेवावंच लागणार आहे. म्हणजे अविनाश येणार आहे आणि अविनाश कडून काय घेतलं? मशिनरी, म्हणजे मशिनरी म्हणूया. सो पहिलं आपण म्हणूया मशिनरी. आता मशिनरी ही ऍसेट आहे, एक तर येईल किंवा जाईल, कम्स इन किंवा गोज आउट. परचेस केले म्हणजे तुम्ही काय म्हणणार? मशिनरी कम्स इन म्हणणार की मशिनरी गोज आउट म्हणणार? परचेस आहे, कम्स इन, मशिनरी कम्स इन. ओके, पहिला अस्पेक्ट मिळाला. आता दुसरा अस्पेक्ट जो आहे तो शोधायचा आहे. तर आपण म्हटलं अविनाश ना, कॅश दिलीच नाहीये म्हणजे पार्टीलाच लक्षात ठेवावं लागेल, म्हणजे अविनाश म्हणूया. सो अविनाश. आता हा जर पार्टी आहे, पर्सन आहे, तर पर्सन आपल्याला माहिती आहे, एक तर तो गिव्हर असेल किंवा रिसिव्हर असेल. चेक करा. अविनाश कडून तुम्ही मशिनरी घेतली आहे, परचेस मशिनरी फ्रॉम अविनाश. अविनाश कडून परचेस केली म्हणजे अविनाशने दिल्याशिवाय थोडी ना परचेस करणार आहे. सो अविनाश देतोय, इट मीन्स ही इज गिव्हर. सो अविनाश इज गिव्हर. ओके, आता या बेसिसवर याच्यात इन्व्हॉल्व असणारा अकाउंट मशिनरी, ते इथे लिहूया. याच्यात इन्व्हॉल्व असणारा अकाउंट कोणता आहे? अविनाश. ओके, आता याची कॅटेगरी ओळखायची आहे, क्लासिफिकेशन. मशिनरी कोणता आहे? रिअल आहे, असेट आहे ना ती. येस, रिअल अकाउंट. आणि अविनाश पर्सनचं नेम आहे म्हणून पर्सनल. रूल घ्यावा लागेल ना. आता रिअलचा रूल, डेबिट वॉट कम्स इन, क्रेडिट वॉट गोज आउट. चेक करा, कम्स इन इथे म्हटलेलं आहे. रिअल कम्स इनचा रूल घ्या, इथे लिहा डेबिट वॉट कम्स इन. तेच घ्यायचं जे फक्त इथे इन्व्हॉल्व झालेलं आहे, बाकी दुसरं नाही घ्यायचं. मग पर्सनल साठी गिव्हर वाला घ्या. सो आपण इथे मागाशी लिहिलं क्रेडिट द गिव्हर. सिमिलर इथे पण येणार क्रेडिट द गिव्हर. ओके, आता जर डेबिट म्हणत आहात तर डेबिट मध्ये ते अकाउंटचं नाव लिहा मशिनरी, आणि क्रेडिट म्हणत आहात तर अकाउंटचं नाव लिहा अविनाश क्रेडिट मध्ये. सो डेबिट मध्ये मशिनरी, इकडे डॅश, आणि क्रेडिट मध्ये अविनाश. तर हा डेबिट आहे म्हणून डेबिटला, हे क्रेडिट आहे म्हणून क्रेडिट. ओके, त्याप्रमाणेच फॉलो होणार आहे. ओके, थर्ड ट्रान्झॅक्शन बघूया. परचेस गुड्स ऑफ ₹5,000 फ्रॉम राहुल ऑन कॅश. पैसे दिलेले आहेत म्हणजे पार्टी नको. पार्टीचं नाव कशाला लक्षात ठेवणार? पैसे दिले म्हटल्यावर. इथे उधारीवर होतं म्हणून पार्टीचं नाव घ्यावं लागलं. इथे कॅश दिलेली आहे म्हणजे पार्टीचं नाव नको आहे, कॅश. ओके, परचेस केलं म्हणजे कॅश गेली, परचेस केलं म्हणजे कॅश देणारच ना. कॅश गोज आउट, इथे लिहूया कॅश गोज आउट. आणि परचेस काय केलंय? गुड्स. तर गुड्स असं नाही म्हणता येईल, मशीन होती म्हणजे एक वस्तू झाली असं म्हणता येईल. गुड्स आपण नाही लिहू शकत असं इथे, आपण त्याला परचेसच म्हणूया. आणि आपल्याला माहिती आहे परचेस इज एक्सपेन्स. ओके, इथे पण म्हणू शकलो असतो परचेस, पण नाही म्हणता येणार का? मशीन ही असेट आहे. जर असेट परचेस होते तर असेटच नाव येतं, परचेस म्हणता येत नाही. पण इथे गुड्स आहे, गुड्स परचेस असताना परचेसच म्हणायचं, पण परचेस. ठीक आहे. ओके, ना आता कॅश गोज आउट आणि परचेस एक्सपेन्स. तर हे कॅश रिअल आहे, वर पण घेतलं ना आपण कॅश रिअल. परचेस हा एक्सपेन्स आहे, एक्सपेन्स नॉमिनल अकाउंट असतो. ओके, नियम घेऊया. सो रिअल अकाउंटचा मिस्टेक झालेली आहे, मी सॉल्व्ह करतो पटकन, लक्ष द्या. हे रिअल आणि नॉमिनल पुढे जायला हवं, इथे आपल्याला अकाउंट इन्व्हॉल्व लिहायचं आहे. मिस केलेलं आहे. अकाउंट इन्व्हॉल्व कोणतं आहे याच्यामध्ये? कॅश अकाउंट. आणि याच्यात अकाउंट कोणता इन्व्हॉल्व आहे? परचेसेस अकाउंट. ओके, आता कॅश अकाउंट कोणतं बनणार आहे? रिअल अकाउंट. आणि परचेस कोणतं बनणार आहे? एक्सपेन्स आहे ना तो, नॉमिनल अकाउंट. येस, रिअलचा गोज आउट साठीचा रूल तर क्रेडिट मध्ये आहे ना, ते क्रेडिट वॉट
गोज आउट. नॉमिनलचा एक्सपेन्स साठीचा रूल, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. ओके. आता हे क्रेडिट म्हणताय, पहिलं वाला क्रेडिट, कॅश अकाउंट क्रेडिट, म्हणून क्रेडिटला द्या कॅश अकाउंट. अपडाऊन होऊ शकतं, असं काही प्रॉब्लेम नाहीये. आणि हे डेबिट म्हणतात म्हणजे परचेस डेबिट म्हणूया. ओके, लक्षात घ्या, समजतंय का बघा. पुढे सोल्ड गुड्स टू अनिकेत ₹6,000 ऑन क्रेडिट. क्रेडिट म्हटलं की पार्टीचं नाव येणार. ठीक आहे. आणि सोल्ड गुड्स म्हटलं तर गुड्स म्हणता येत नाही म्हणून सेल म्हणूया. सो इथे लिहूया, सेल्स इज अँड इन्कम. सेल केला म्हणजे पैसे येतात म्हणून सेल हा इन्कम आहे. आणि क्रेडिटवर विकलाय अनिकेतला म्हणजे अनिकेतचं नाव येणार. अनिकेत एक तर रिसिव्हर असेल किंवा गिव्हर असेल. आपण जर त्याला विकतोय, सेल करतोय, तर तो घेणारच ना, ऑफकोर्स तो रिसिव्हर होणार. अनिकेत इज रिसिव्हर. याच्यातून अकाउंट शोधा. तर हा पहिला अकाउंट येणार सेल्स अकाउंट आणि याच्यातून अकाउंट येणार अनिकेत अकाउंट. सेल हा जर इन्कम असेल तर तो नॉमिनलच झाला. ओके. आणि अनिकेत जर पर्सनल रिसिव्हर आहे म्हणजे पर्सनल झाला, नाव आहे ना. येस. रूल घेऊया नॉमिनलचा इन्कम साठीचा. तर क्रेडिट मध्ये येतो, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन. आणि पर्सनलचा रिसिव्हर साठीचा काय म्हणणार, डेबिट दी रिसिव्हर. येतं का लक्षात. आता क्रेडिट म्हटलंय ना पहिला, तर मग ते सेल्स क्रेडिटला ठेवूया असं. आणि रिसिव्हर डेबिट म्हटलेलं तर अनिकेत येणार. ठीक आहे. नाव आता हे ट्रान्झॅक्शन पेड सॅलरी ऑफ ₹1,000. सॅलरी दिली म्हणजे सॅलरी पहिला येणार. आणि आपल्याला माहिती आहे सॅलरी इज एक्सपेन्सेस. ओके. आणि पैसे दिले, पेड केले म्हणजे काय देणार आपण, कॅश देणार ना. कॅश गोज आउट. ओके. अकाउंट शोधा. पहिला अकाउंट कोणता येणार, सॅलरी अकाउंट. व्हेरी गुड. दुसरं कोणतं येणार, कॅश. त्याच्यात असणार अकाउंट घेतलं. सॅलरी कोणतं अकाउंट म्हणतो आपण, येस एक्सपेन्स आहे ना, नॉमिनल. आणि कॅश रिअल. नियम घेऊया. नॉमिनलचा एक्सपेन्स साठीचा, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. रिअल अकाउंटचा गोज आउट साठी म्हणजे क्रेडिट. क्रेडिट वॉट गोज आउट. ठीक आहे. आता काय करणार, तर आपण लिहिणार ते डेबिट म्हटलंय म्हणजे सॅलरी डेबिट होईल. इथे लिहूया सॅलरी. आणि क्रेडिट म्हटलंय म्हणजे लिहूया कॅश क्रेडिट. एक ट्रान्झॅक्शन मला आणखीन घ्यायचं आहे म्हणून मी इथे स्पेस सोडली होती. सोल्ड टेबल्स ऑफ ₹3,000. ओके. टेबल्स विकलेले आहेत. टेबलला आपण फर्निचर म्हणायचं. काय म्हणायचं, फर्निचर. ठीक आहे. सो सेल केलेला म्हणजे पैसे आले ना. येस. कॅश कम्स इन. आणि गेलं काय आपल्याकडून, फर्निचर ना. फर्निचर गोज आउट. ठीक आहे. पहिला अकाउंट कोणता घेणार, कॅश अकाउंट. दुसरं अकाउंट काय घेणार, फर्निचर अकाउंट. ओके. कॅश रिअल लक्षात ठेवायचं. फर्निचर प्रॉपर्टी आहे म्हणजे ते पण रिअल. रिअलचा कम्स इनचा आणि गोज आउटचा रूल लिहिणार आपण. सो एकच अकाउंट आहे. डेबिट वॉट कम्स इन पहिला, इथे कम्स इन आहे म्हणून कम्स इन लिहिला. गोज आउट आहे म्हणजे गोज आउट लिहूया. क्रेडिट वॉट गोज आउट. सिंपल. आता डेबिट म्हणतात ते लिहूया डेबिट मध्ये कॅश अकाउंट.
आणि क्रेडिट म्हणतात ते क्रेडिट मध्ये जाऊ द्या, क्रेडिट अकाउंट. ओके, सो इथे एक कम्प्लीट प्रॉब्लेम आपण पाहिलेला आहे. ओके, सो कशा पद्धतीने अनालिसिस केलंय आपण ते तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे. सो इथे आपल्याकडे होते खूप सारे ट्रान्झॅक्शन्स. हे ट्रान्झॅक्शनचे 2 अस्पेक्ट शोधलं, हे महत्वाचं आहे. जर तुम्ही हे करू शकला तुम्हाला बाकीचं आपोआप जमू शकता. याच्यामध्ये थोडीशी मेहनत तुम्हाला लागेल. सो याच्यावर फोकस करा की 2 अस्पेक्ट कसे शोधायचे. ठीक आहे. अकाउंट्स इन्व्हॉल्व आपल्याला इथूनच कळेल. रूल जे क्लासिफिकेशन आहेत ते अकाउंटचं इथून कळलं आपल्याला, ते आपण ओळखायला आधीच शिकलेलो आहोत. आणि याचे रूल्स आपण ठरल्याप्रमाणे इथे जे लिहिलं आहे त्याच्यावरूनच रूल डिसाईड केले अकाउंटचे. आणि मग डेबिटला काय आणि क्रेडिटला काय हे लिहिलेलं आहे. ओके, सो आय होप तुम्हाला प्रॉब्लेम समजला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तुम्ही नक्कीच करू शकता. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया नवीन प्रॉब्लेम घेऊन. ठीक आहे, तोपर्यंत तुम्ही याची प्रॅक्टिस करा. अँड देन गुड बाय, टेक केअर.